आणि राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन त्याच भगवंताला शरण जायचं ज्या भगवंताने ही सृष्टीची रचना केली, ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, जे हे ब्रह्मांडाचा नायक आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, त्या भगवंताला शरण जायचंय. आणि मग राजा परीक्षितने प्रश्न विचारला, गुरुदेव ज्या भगवंताने सृष्टी निर्माण केली त्याला शरण जायचं, मग माझा पहिला प्रश्न आहे, सृष्टी निर्माण झाली कशी? तर सृष्टीचं वर्णन आपण ऐकूया. हे जग निर्माण कसं झालं, त्याच्यात तुम्ही कसे जन्माला आलात, मी कसा जन्माला आलोय, याची डिटेल तुम्हाला द्यायची असेल तर भागवतातली खूप रसभरीत आणि मार्मिक कथा म्हणजे सृष्टी वर्णन. हे विश्व निर्माण कसं झालं याची आपण कथा ऐकूया. एक गोड प्रसंग आहे. पहिले कोठेची नव्हते काही. प्यार से बोलो राधे राधे. चलो कोई बात नहीं, थोडी हिंदीत बोलूया आपण, एवढं कट करा फक्त. प्यार से बोलो राधे राधे. राजा परीक्षित जी से सुखदेव जी कह रहे, राजन सुनो, आपका जो सवाल है ना किस भगवान को शरण जाना चाहिए, तो आचार्य गुरुदेव सुखदेव जी कह रहे, राजन जिस भगवान ने यह सृष्टि निर्माण की है, यह धरा निर्माण की है, उस भगवान को शरण जाना चाहिए. तो परीक्षित जी ने कहा, गुरुदेव कैसे सृष्टि की निर्मित हुई है, जरा विस्तार से हमें बताइए. तो आचार्य जी कहने लगे, सुनिए राजन, इस धरती पर पहले कुछ भी नहीं था, केवल जल मात्र ही सृष्टि थी, पानी पानी था, जहां तक नजर जाए वहां समुद्र ही था, पहले कुछ नहीं था, ये पृथ्वी कुछ नहीं थी. तो समुद्र में शेषशय्या पर विराजमान भगवान विष्णु और भगवान विष्णु थे. जगत जननी माता पद्मावती मां लक्ष्मी के रूप में भगवान के चरण दबा रही है, शेषशय्या है, और भगवान अकेले बोर हो गए. भगवान ने मन में सोचा, मैं तो बोर हो रहा हूं, कुछ टाइम पास बना जाए. हम जो बन गए ना वो टाइम पास नमूना है. भगवान को टाइम पास के लिए आपके और हमें बना लिया. तो भगवान ने अपने नाभि से एक कमल की उत्पत्ति की, कमल की उत्पत्ति हुई, और कमल में ब्रह्मा जी का जन्म हुआ. और ब्रह्मा जी ने देखा मैं कहां से प्रकट हुआ हूं, तो ब्रह्मा जी को समझ में नहीं आ रहा कि मैं आया कहां से. तो भगवान सामर्थ्यवान है, ब्रह्मा जी को तो पता ही नहीं चल रहा है कि मैं कहां से आया हूं. तो ब्रह्मा जी ने दाहिनी तरफ देखा, ब्रह्मा जी को लगे कि दाहिनी तरफ कुछ पता चले, बाई तरफ देखा कुछ भी ना, आगे देखा कुछ भी नहीं, पीछे देखा तो कुछ भी नहीं. इसलिए ब्रह्मा जी के कितने मुख हो गए? 4. चतुष्मुखी ब्रह्मदेव के 4 मुख हैं. वो 4 मुख यानी क्या क्या हैं? सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद और अथर्ववेद. 4 वेदों ने गाने का प्रयास किया, भगवान को ढूंढने का प्रयास किया, लेकिन श्रुति नेति पता नहीं चल रहा है कि मैं आया कहां से हूं. इसलिए भगवान के 4 मुख हुए ब्रह्मा जी के. फिर कुछ ही दिन आकाशवाणी हुई और ब्रह्मा जी को 2 वर्ण सुनाई दिए, एक त और दूसरा प. आप तपश्चर्या कीजिएगा, आपको खुद पता चला जाएगा आप आज आए कहां से. फिर ब्रह्मा जी को लगा मैं जिस कमल में पैदा हूं उस कमल के जड़ से ढूंढते ढूंढते भगवान विष्णु तक ब्रह्मा जी पहुंचे. और भगवान ब्रह्मा जी ने विष्णु को प्रणाम किया, बोले पिताजी आपने मुझे जन्म दिया, आज्ञा कीजिए. तो भगवान विष्णु ने कहा, देखो भाई आप सृष्टि निर्माण करो. और भगवान के प्रथम मानस पुत्र ब्रह्मा जी ने नारद जी को जन्म दिया, सनत कुमारों को ने जन्म दिया, सप्त ऋषियों को जन्म दिया.
और ब्रह्मा जी ने सृष्टि निर्माण की। अब पहले संकल्प मात्र सृष्टि थी, हाथ में संकल्प लिया और कहा जा आपको 60,000 बेटे हो जाएंगे। पहले संकल्प मात्र सृष्टि थी। और जो एक दिन ब्रह्मदेव ने भगवान से कहा कि प्रभु आपने सृष्टि की आज्ञा तो मुझे की, लेकिन मैं निर्मित की हुई सृष्टि को रखूं कहाँ? बोले पृथ्वी कहाँ है? बोले पृथ्वी तो दैत्य पुत्र हिरण्याक्ष ने पाताल में ले गए, रसातल में है। तो भगवान ने कहा चिंता मत करो, मैं खुद वराह के रूप में आऊं और हिरण्याक्ष का वध करके सृष्टि की स्थापना करो। भगवान एक दिन खुद वराह भगवान बन गए, हिरण्याक्ष का वध किया और सृष्टि की स्थापना की। अब बोले सृष्टि निर्माण करो। अब जैसे ही हिरण्याक्ष को मारने के बाद भगवान ने सृष्टि की स्थापना की और जहां सृष्टि स्थापना हुई उसका मध्य है मध्येश्वर, मध्य है मध्येश्वर भगवान भोले बाबा। और सृष्टि की स्थापना होने के बाद ब्रह्मा जी से भगवान ने कहा देखो भाई आप कुछ अलग सृष्टि निर्माण करो। ये संकल्प मात्र जो रुद्र किए रोदन करने लगे, भूत पिशाच हो गए, नहीं नहीं मुझे इंसान के रूप में सृष्टि चाहिए। तो ब्रह्मा जी ने अपने एक बाहु से मनु महाराज को जन्म दिया और एक बाहु से शत्रुपा को जन्म दिया। एक बाहु से मनु का जन्म हुआ और दूसरे बाहु से शत्रुपा का जन्म हुआ और दोनों का विवाह करके वहां से आगे मैथुनी सृष्टि प्रारंभ हुई। पैर से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। मनु और शत्रुपा को दोनों का विवाह करके वहां से आगे कौन सी सृष्टि प्रारंभ हुई? मैथुनी सृष्टि। सृष्टि के 4 प्रकार है, अंडज, जारज, उद्भिज, स्वद्भिज। आप और हम जार से पैदा हुए, जार समझते ना आप लोग? हाँ। तो मैथुनी सृष्टि जो आपका और मेरा जन्म हुआ है, ब्रह्मा जी ने एक बाहु से मनु और दूसरे बाहु से शत्रुपा को जन्म दिया और दोनों का विवाह करके मैथुनी सृष्टि प्रारंभ हुई। इसीलिए आप और मैं मानव कहे जाते हैं। आपको और हमें क्या कहते हैं? मानव। मानव इसीलिए कहते हैं क्योंकि हमारे पूर्वज कौन है? मनु और शत्रुपा है। मैं क्षमा चाहता हूं, व्यासपीठ से विधान करना चाहता हूं। कुछ लोग अज्ञानी हैं, कुछ लोग इस देश में रहते हुए, महाराष्ट्र में रहते हुए गलत इतिहास पढ़ाते हैं। ज्ञान नहीं है उनको। हमें स्कूल में पढ़ाया है, हम पूर्व में कौन थे? कौन थे? बंदर थे। तरसे बोलो राधे राधे। शाळेत शिकवलं ना आपल्याला, आपण पहिले कोण होतो? माकडं। मग असे 4 हातावर दाखवले, मग असे दाखवले, मग असे दाखवले। मी क्षमा मागतो, मला एक सांगा, हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना माझा एक प्रश्न आहे, मला त्यांनी उत्तर द्यावं। भक्ती टीव्ही वाल्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवा। माझा प्रश्न त्यांना एक आहे, जर आपण सर्व पूर्वी माकडं होतो आणि मग आता असे 4 हातावरचे 2 हातावर आलो, असं बरोबर ना? असं शिकवलं ना भूगोलात, इतिहासात? मग माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, जर आपण माकडं होतो, माणसं झालो, मग आता जे माकडं आहेत ते का माणसं नाही झाले? बरोबर ना? वणीला कोण आहेत? माकडच. वृंदावनला कोण आहेत? माकडच. माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला का नाही? मग आता जे माकडं आहेत ते माकडं माणसं का नाही झाले? साहित्य माकडाला असं वाटत असेल बरं आपण माणसं नाही झालो, ते आपण फक्त नावाचेच माकडं आहेत। हे ज्यांना नाही कळालं त्यांना धन्यवाद। प्यार से बोलो राधे राधे। माझा प्रश्न बरोबर आहे का दादा? आता जे माकडं आहेत ते माणसं करून दाखवा, असं माझं बऱ्याच माकडांना आव्हान आहे। काय झालंय, या महाराष्ट्रात एक वेड लागले लोकांना, ज्याला मोठं व्हायचं का त्यांनी यायचंय आणि कोणावरही शिंतोडे उडवायचे ना आपली पब्लिसिटी करून घ्यायची। लायकी नाही भगतसिंग कोश्यारीची, या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची पगार खाऊन सरकारची, इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभद्र बोलण्याची यांची लायकी नाही, फक्त स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी।
आता तर टीव्हीला बातम्या आहेत, ती सुषमा अंधारे नावाची एक बाई आहे, कशासोबत काय खावं याची अक्कल नाही तिला. ती आमच्या संतांविषयी आमच्या देवताविषयी नको ती बरळते. दोष यांचा नाही हो, आमचे लाचारी त्यांचे लाच खात आहेत. आम्ही ज्यांना राजकारणी म्हणून निवडून दिले ना, आमचे राजकारणी आमचे नेते हे शंड आहेत, शंड. नाही तर हिम्मत महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, रामजी असेल, याच देशात राहून याच राज्यात राहून जर आमच्या धर्माविषयी आमच्या संतांविषयी जर अभद्र बोलायचं असेल आणि आम्ही पुन्हा तुमची पाठ राखण करत असाल तर नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. या शाप आहे तुम्हाला. आजही आमचा महाराष्ट्र आहे, आम्ही स्त्रियांचा आदर करतो. आजही आमची आई चुकली तरी आम्ही तिला लाथा मारत नाही, का तर आम्ही तिला माय म्हणून ओळखतोय. सुषमा अंधारे स्त्री आहे म्हणून आम्हाला मर्यादा आहेत. तिच्या जागेवर जर दुसरा असता ना तर त्याची अवकात दाखवली असती. फक्त एका स्त्रीला, ती स्त्री आहे म्हणून तिची इज्जत केल्या जाते. आणि कुठे गेली ती आता? ती काय तिचं नव्हती, तृप्ती देसाई, तिला लय कळवळा येतो ना महिलांचा. मग एक महिला संतांविषयी बोलते, आता झोपली का ती? तिला करा जाग कोणीतरी. या देशाविषयी, या संतांविषयी, या धर्माविषयी ती बोलते. काय झालंय इथे? स्वातंत्र्य आहे ना, स्वातंत्र्य. क्षमा मागतो माझ्या माता भगिनींनो, तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझी ताई आहेत. तुम्हाला स्वातंत्र्य अवश्य मिळावं, पण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार नकोय. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार खूप वाढलाय. तुम्हाला भीती राहिली नाही कुणाची. तुम्हाला आरक्षण मिळत गेलंय, तुम्ही पैसे कमवायला लागल्यात, त्यामुळे घरातल्यांना इज्जत द्यायला शिकला. कमी कोणाला लेखायचं? क्षमा आहे. आपण आपल्या मर्यादित राहिलं पाहिजे, मर्यादित. मला माझा हा विषय नाही, पण आलो ओघात म्हणून मी बोलतोय. लायकी नाही यांची, फक्त यांनी ठरवलंय की मोठ्या लोकांच्या अंगावर शिंतोडे उडवले म्हणजे आपण मोठे झालो ना. अरे कावळा किती जरी साबण लावून आणि ब्युटी पार्लरला जाऊन जर बगळा झाला असता ना तर सगळे कावळे बगळे झाले असते. नाही, कावळा तो कावळाच आहे, त्याने बगळा होण्याचा प्रयत्न करू नये. ही तर कावळा बी नाही, ही नाही राऊत बाबा तर म्हैस म्हणले, मी त्याच्यापेक्षा पुढे सांगतो, ही आंधळे म्हणजे घुबड आहे. आंधळी घुबड तिला दिवसा दिसत नाही ना, हिला दिवसाही दिसत नाही आणि रात्री दिसत नाही. घुबड आहे, घुबड. मला भान आहे याचं, मी काय बोलतोय, कुठं बोलतोय. प्यार से बोलो, राधे राधे. जरा जोर से बोलो ना. तुम्हाला राग आला का तुमच्या ताईचा? ती दिसली ना चौकात कुठं, तिची एकदा चांगली मालिश करा तुम्ही. कारण आम्हाला काही बंधन आहेत, कायदा आहे, कानून आहे. हा, काही आमच्या भगिनी आहेत आध्यात्मिक क्षेत्रातल्या, त्या वाटच बघू देत तिची. म्हणून धर्माचं, संस्कृतीचं भान ठेवावं. म्हणून आपले पूर्वज मनू आणि शत्रुपा आहे, म्हणून आपण मानव आहे. आपल्याला मानव म्हणण्याचं कारण काय? आपले पूर्वज कोण आहेत? मनू आणि शत्रुपा आहे. झालं काय? आदरणीय इतिहासकार माझ्या समोर आहेत, आमचे मोहन महाराज शेलार, छत्रपतींचा गाड्या अभ्यासक आहे. त्यांना महाराज दुर्दैव, या महाराष्ट्राचा खरा इतिहास ज्यांना माहिती आहे ना ते लोकांसमोर आले नाहीत, आणि जे लोकांसमोर आलेत ना त्यांना चुकीचा इतिहास माहिती. ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि जेव्हा शहाणा माणूस जेव्हा गप्प बसतो ना तेव्हा नको त्याला संधी मिळते. म्हणून जे समाजातली शहाणे माणसं आहेत ना त्यांनी आपलं तोंड उघडलं पाहिजे. शहाणे माणसं शांत आहेत. आणि एक लक्षात घ्या, आम्ही शांत आहे याचा अर्थ संत नाही. आम्ही शांत आहे याचा अर्थ संत नाही. आम्ही वारकरी आहे. आमच्या हातात पताका आहे, पण तुम्हाला माहिती नाही पताका 2.5 फुटाची आहे आणि खालचा जो रिकामा भाग आहे ना तो उलटा पण करता येतो. हा, झुंजारते एक विष्णुदास जगी. म्हणून कृपया बोलताना
जिभेवर कंट्रोल ठेवा. हे त्यांनाही आहे आणि आमच्यासारख्यांनाही आहे. नाहीतर समाज फार विचित्र आहे दादा. 3 तास काय बोलले हे विसरून जातात आणि एकच तेवढंच वाक्य व्हायरल होतं आणि त्याला पुन्हा काय म्हणतात त्याला मिक्सिंग करून महाराज पिया म्हणले, महाराज पिया म्हणले. अरे पण काय पिया म्हणले हे तर ऐकून घे. हे युट्यूबवाले बी करामती आहेत. एवढंच वाक्य महाराज पिया म्हणले. अरे पण ब्रह्मरस पिया म्हणले का दूध पिया म्हणले, फक्त एवढंच वाक्य महाराज पिया म्हणले. आपले पूर्वज मनू आणि शत्रुपा आहेत म्हणून आपण कोण आहेत? मानव आहे. सृष्टी वर्णन कळतं ना आपल्याला. आणि मग ब्रह्मदेवाने मनू आणि शत्रुपाला जेव्हा जन्माला घातलं, काही प्राणी अंड्यातून जन्माला आलेत, काही जारमधून जन्माला आलेत, काही उद्भिज जमिनीतनं जन्माला आलेत, काही पाण्यापासून घामापासून जन्माला आलेत. अंड्याचे प्राणी कोणते कोणते? तो साप. अंड्यापासून जन्माला येणारे प्राणी कोणते आहेत रे दादा? अंड्यातून येणारे साप तर मी सांगितलं. दुसरा कोणता प्राणी आहे? कोंबडी. अरे 7 दिवस तरी कोंबडी आठवू नको, आणखी बरेच आहेत ना. ते उत्तर बरोबर आहे, उत्तर चुकीचं नाही. फक्त 7 दिवस तरी त्याचं आठवण काढू नको. पक्षी सगळे अंडज प्राणी आहेत, बरोबर ना. त्याच्यानंतर बघा जमिनीतनं हे वृक्ष धान्य जमिनीतनं येतं. जार, गाय, म्हैस, शेळी, तुम्ही आम्ही कशातनं जन्माला आलो? जार. आणि एक जीव असा जन्माला आला तो पाण्यापासनं घामापासनं. जलचर, स्थरचर. कोण आहे बरं घामापासनं येणारा प्राणी? कोण सांगेल? कोणता प्राणी येतो घामापासून जन्माला येतो? तो आपलं केला इशारा. प्रश्नातच उत्तर आहे, कळालं? वा 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 वा. प्रश्न दिलं, उत्तर दिलं तुम्ही. वा. काय त्या प्राण्याचं नाव? वा. आहेत का तुमच्याकडं? मग पार्सल मागवू का? हा. तुम्ही 8 दिवस आंघोळ करू नका, डोकं धुवू नका. बघा तुमच्या घरात सदस्य वाढतात गणित. ही सृष्टीची आहे, ही सृष्टीची आहे, हे सृष्टीचे आहे. हे घामापासून जन्माला येणारे प्राणी. म्हणून मनू आणि शत्रुपाला जन्माला घातल्यानंतर त्यांनी 2 मुलं आणि 3 मुलीला जन्म दिला. एक उत्तानपाद आणि प्रियव्रत नावाचे 2 मुलं, आकृती, प्रसूती आणि देवहूती नावाच्या 3 मुली. 3 मुलीला जन्माला घातलं आणि यांना सांगितलं तुम्ही तुमचा विस्तार पुढे करा. राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतायत, राजन, आकृतीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत झाला, प्रसूतीचा विवाह पुत्रिका धर्म के अनुसार झाला, आणि सर्वात जी छोटी मुलगी आहे ना देवहूती, तिचा कर्दम ऋषी सोबत विवाह झाला. वेळ प्रचंड कमी आहे, तर जी दक्ष प्रजापतीला दिलेली मुलगी आहे ना बापू, ती जगज्जननी पद्मावती मातेचं पूर्व अवतार माता पार्वती, आणि तिच्या पूर्व अवतार सती. सती चरित्र माहिती आहे तुम्हाला? यज्ञ विध्वंस झाला ती सती जी दक्ष प्रजापतीला दिलेली. तो इतिहास कथेचा भाग तुम्हाला माहिती असावा म्हणून मी एक निदर्शन तुम्हाला अंगुली निर्देश केला. आणि सर्वात छोटी जी मुलगी आहे ना देवहूती, ती कर्दम ऋषीला दिली. कर्दम ऋषीला दिलेली देवहूती, तिच्या पोटी माझ्या अनेक भगवंताचे जन्म झाले तिच्या वंशामध्ये. तर राजा परीक्षितजींना सुखदेवजींना विचारलं, महाराज दक्ष प्रजापतीची कथा आम्हाला माहिती आहे, यज्ञ विध्वंस केला, शंकर भगवंतांनी जटा आपटल्या, बरोबर, आणि सतीने यज्ञामध्ये उडी दिली आणि पतीचा अपमान ती सहन करू शकली नाही, आणि मग तिचा नंतरचा अवतार माता पार्वती. प्यारशे बोलो राधे राधे. पण जी देवहूती आहे ना देवहूती तिचा वंश विस्तार मला सविस्तर ऐकायचा आहे. तर राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात, राजन आपण ऐकूया, पण 1-2 मिनिटं संकीर्तन घेऊया आणि देवहूतीचा विस्तार आपण ऐकूया. आज पुन्हा कथेला लेके पाली ज्योति मन की जगाली, तेरी आरती उतार भोली माँ, तू जो दे दे सहारा
सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारू भोली माँ। लेके पूजा की थाली जोत मन की जगाली तेरी आरती उतारू भोली माँ। तेरे सहारा सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारू भोली माँ। हो माँ, ओ माँ, ओ माँ। चरणों की लेकर माथे तिलक लगाया यही कामना एक मैया रहूं मैं तेरा होके तेरी सेवा में खोके सारा जीवन गुजारूं भोली माँ। तुझो दे सहारा सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारू भोली माँ। हो माँ, ओ माँ, सफल हुआ ये जन्म के मैं था जन्मों से कंगाल। तूने भक्ति का धन देके कर दिया माला माल। रहूं मैं तेरा होके तेरी सेवा में खोके सारा जीवन गुजारू भोली माँ। तुझो दे सहारा सुख जीवन का सारा तेरे चरणों पे वारू भोली माँ। हो माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, माँ मेरी माँ। प्यार से बोलो राधे राधे। राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतायत, राजन, या सृष्टीचे पहिले मानव मनु आणि शत्रुपा, 2 मुलं आणि 3 मुली. आपण मुलीचा विस्तार पाहतोय बरोबर. आकृती प्रसूतीचा शॉर्टकट मध्ये पाहिला. सर्वात छोटी ती देवहूती. देवहूतीचा आपण बघूया. देवहूती नावाची सर्वात छोटी मुलगी कर्दम ऋषीला दिली. राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन, हे कर्दम ऋषी आणि देवहूती भगवंताच्या अनेक अवताराला कारणीभूत ठरले. ते कसे, आपण याची कथा बघूया. मनु आणि शत्रुपांच्या 2 मुलीचे लग्न झाल्यानंतर सर्वात छोटी मुलगी होती ती देवहूती. मनु आणि शत्रुपा चिंतेत होते की आता माझी मुलगी उपवर झाली. नियम असा आहे, मुलगी कुणाची असू द्या, ती उपवर झाली की आई वडिलांना चिंता असते. आता इथे बसल्यापैकी बऱ्याच माझ्या माता अशा आहेत की मुलगी लग्नाला योग्य झाली की तिला चिंता असते की माझ्या मुलीचं लग्न कसं होईल. फक्त काळ थोडा बदललाय. काळ थोडा बदललाय. पूर्वी ज्यांना मुली होत्या त्यांना चिंता होती जावई कसा मिळेल, बरोबर ना. आता काळ बदललाय. आता मुलावाले टेन्शन मध्ये येत.
येणारी बाई कशी असेल, वेळेवर चाय कॉफी देईल का नाही. जमाना बदललाय महाराज. 4 दिवस सासूचे, 4 दिवस प्रत्येकाचे दिवस येतात. म्हणून स्वतःला कधी घमेंडी समजायचं नाही. दिन जरूर बदल जाते हैं. जिस तालाब में मछलियां कीड़े मकोड़ों को खाती है, ध्यान से सुनिएगा, जिस तालाब में मछलियां कीड़े मकोड़ों को खाती है, एक दिन जिस तालाब का पानी पूरा सूख जाता है, उसी तालाब के कीड़े उस मछलियों को खाते हैं. समय समय की बात होती है. समय बड़ा बलवान होता है. वेळ प्रत्येकावर येत असते. पूर्वी मुलीचे चिंतेत होते, आता मुलाकडचे चिंतेत आहेत. येणारी सून कशी असेल, पण चिंता मात्र असते. मनू आणि शत्रुपा चिंतेत होते, मला जावई कसा मिळेल. इकडे करदम ऋषी भगवंताची तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करत असताना एक दिवस माझे भगवान करदमजीच्या तपश्चर्याला प्रसन्न झाले. करदमजी वरम रोई, काय वर मागायचे ते मागून घे. करदमजी बोले, भगवान मुझे कुछ नहीं चाहिए, मैंने तो बस आपकी ऐसी तपस्या की स्वच्छंद आत्मसमाधानासाठी. अरे असं होऊ शकत नाही. काहीतरी स्वार्थ असेल, काहीतरी इच्छा आहे, माग काय पाहिजे ते. करदमजी म्हणले, ना मला काहीच नकोय. आणि एक वाक्य सांगू का दादा, हा पंढरीचा पांडुरंग आहे ना, हा द्वारिकेचा राणा आहे ना, हा फार विचित्र आहे. देवाची लीला अशी आहे, जो मागतो त्याला देत नाही आणि जो मागत नाही त्याच्या मागे लागतोय. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कधीच कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर देवापुढे काहीही मागू नका. आणि जर आपण मागत असेल तर आपण मोठे भिकारी आहे. मंदिर में जाओगे तो वहां सब भिकारी नजर आते हैं. विकास भाऊ, मंदिरात जर गेलात ना तर सगळे भिकारी आहेत. फक्त आपल्याला वाटतं जे बाहेर बसलेलेच भिकारी आहेत ना, त्याच्यापेक्षा थोडे स्टँडर्ड भिकारी आहेत. मंदिराच्या बाहेर मागणारे 10 रुपये मागतात. हा जो आहे ना मंदिरातल्या भिकाऱ्याला 10 रुपये टाकून जो आत जातो ना, तो सर्वात मोठा भिकारी आहे. याला 10 टाकतो ना आतमध्ये जातो. प्रभू ईडी येऊ देऊ नको, इन्कम टॅक्स वाले घरी येऊ देऊ नको. हा सुद्धा काय मागणं आहे. देवा लग्न होऊ दे, लग्न झालंय मूलबाळ नाही, मूलबाळ आहे फॅक्टरी चालत नाही, हे काय मागणंच आहे ना. माझी विनंती आहे, कधी कोणत्याही ठिकाणी गेलात तर आयुष्यभर कधी देवाला काही मागू नका. का? कारण त्याला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. वो सब जानता है आपको क्या देना है या नहीं. विनाकारण का मागता है. बिन मागे मोले मिले मोती, मागे ना मिले भीक. अरे मागून भीक सुद्धा मिळत नाही आणि न मागता मिळतात ते. म्हणून आयुष्यात कधीच कोणाकडे मागायचं नाही. करदमजी म्हणले, प्रभू काही नकोय मला. अरे काहीतरी माग. नको म्हटल्यानंतर देव विचित्र आहे. काहीतरी माग माग म्हटल्यानंतर करदमजी नाहीच म्हणत होते. आणि समाज आणि देव ही माणसाशी आहेत ना, एखादा जर त्याग करत असेल ना तर त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो. मग कुठेतरी हा फसला पाहिजेत. मग भगवंताने आयडिया केली, याला कुठेतरी अडकवलं पाहिजे. स्वर्ग देऊ का? करदमजी म्हणले ना. मृत्यूलोक देऊ का? करदमजी म्हणले ना. मग ग्रामपंचायत सदस्य? करदमजी म्हणले ना. मुख्यमंत्री? ना. अरे देऊ काय? ना 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 म्हटल्यानंतर शेवटी भगवंताच्या लक्षात आलं, हा सत्तेचा लालची, हा संपत्तीचा लालची. आणि मग भगवान हळूच म्हणले, करदमजी तुम्ही तपश्चर्या करताय, तुमची झोपडी आहे, सायंकाळी दिवा लावायला तुमच्या घरी कोणी नाही, झाडू मारायला कोणी नाही, लग्न करून देऊ का? आता जो आतापर्यंत नाही नाही म्हणायचा ना, तो आता हो नाही नाही नाही. आणि कधी कधी असं होतं, कुछ ना कहने में बहुत कुछ कहना होता है. कधी कधी शांत बसण्यात सुद्धा काय असतं, काहीतरी मागणं असतं. हे कळायला पाहिजे. करदमजीच्या शांत बसण्यात भगवंतानी लक्षात आलं, ओ हो मासा अडकला. हा जे नाही नाही म्हणत होता आता नाही म्हणतोय. आणि मग
कर्दमजी म्हणले, प्रभू मला लग्नाची तशी काही आवश्यकता नाही, इच्छा नाही, पण तुम्ही म्हणतायत तर. ही अशी माणसं लई चॅप्टर असतात. पोरं काय करतात, आईकडे जातात, आई अगं तुझं वय झालंय, तुला कामं होत नाही, माझं काही म्हणणं नाही, पण तुला सून आणू का चांगली, गरज आला आणि सांगतो आईचं नाव. ही अशी माणसं डेंजर असतात, घातक असतात. कर्दमजी म्हणले, प्रभू मला काही इच्छा नाही, पण तू म्हणतो ना लग्न करून देऊ का, चल तुझ्या इच्छेसाठी करतो, पण माझी एक अट आहे, माझी एक नियम आहे. भगवान म्हणले, बोल कर्दम, काय तुझा नियम आहे. प्रभू माझी अट एक आहे, मी लग्न करायला तयार होईल, पण एक संतती झाली की मी जंगलात निघून जाईल. कर्दमजी म्हणले, एक संतती झाली की मी जंगलात निघून जाईल. भगवान म्हणले, ती तुझी जिम्मेदारी, पण संतती कशी पाहिजेत. तेव्हा कर्दमजी सांगतात, प्रभू मला सेम टू सेम तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. भगवान बोले, मेरा डबल रोल तो दुनिया में है ही नहीं. माझी 2 कॉफी जगात नाहीये, 1 मॅन शो, एकटा मी आहे आणि माझा डबल रोल नाही. मग मला तुमच्यासारखा जर मुलगा पाहिजे असेल तर भगवान म्हणले, चिंता मत करो, मैं खुद बेटा बनके तेरे घर में आऊंगा. मी स्वतः मुलगा होऊन तुझ्या घरी जन्माला येईल. आणि मग कर्दमजीला भगवान सांगतायत, हे बघ तुझं लग्न मी जमवतो, पण काही दिवसानंतर तुझ्याकडे एक मुलगी येईल, राजा राणी येतील, त्या मुलीचं पाणी ग्रहण कर, दहेज मागू नको. आणि ठरल्याप्रमाणे भगवान मनू आणि शत्रुपाकडे गेले. मनू शत्रुपाला सांगितलं, मुलगी उपवर झाली, बोले हा. लग्न योग्य झाली, बोले हा. लग्न करायचं, बोले हा. महाराज, जे लग्न जमवणारी माणसं असतात ना, ते फार हुशार असतात. त्याला आपल्या इकडे काय म्हणतात हो बापू, लग्न जमवणारे, मध्यस्थी, ती हुशार पाहिजेत. आता क्वालिटीचे मध्यस्थी राहिले नाहीत, म्हणून लग्न जमवण्यासाठी काही पतसंस्था समोर आल्यात, काही सामाजिक संस्था पुढे आल्यात. कर्दमजीचं लग्न भगवान जमवत आहेत, भगवान मध्यस्थी होत आहेत. म्हणून शत्रुपाला सांगितलं की तुमची मुलगी एक जंगलात कर्दम नावाचा ऋषी आहे, त्याला द्या. कर्दम शब्दाचा अर्थ काय हो, ज्याच्या करात हातात आहे दम, तो कर दम, म्हणजे जो कर्तृत्ववान आहे. कर्दम शब्दाचा अर्थ काय, जो कर्म करण्यामध्ये प्राधान्य प्रवीण आहे. एक वाक्य बोलतो दादा पुढे जाऊन, आपल्या मुलीला मुलगा पाहत असताना तो श्रीमंत कधीच पाहू नका. का, जर जो श्रीमंत तुम्ही मुलगा पाहिला, फक्त त्याची हिस्ट्री काढा की हा श्रीमंत बापाच्या जीवावर आहे का स्वतःचा श्रीमंत आहे. जर ज्याच्यात स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही ना, तो बापाने कमवलेली प्रॉपर्टी एका रात्रीत घालेल. आपल्या मुलीसाठी मुलगा शोधताना त्याचा बंगला पाहू नका, त्याची गाडी पाहू नका. मुलगा जर कर्तृत्ववान असेल ना, तर डोळे झाकून तुमची मुलगी त्याला द्या, तो एका रात्रीत बंगला उभा करेल. ही सामर्थ्य त्याच्यात. आम्ही अपेक्षा करतोय, आम्ही पुण्याला येऊन 20 वर्ष झाले, 10 बाय 10ची रूम घेऊ शकलो नाही, आणि आम्हाला जावई असा पाहिजे की ज्याचे स्वतःचे 2-4 बंगले इथं पाहिजेत. बरं, आमची मुलगी शेतात जाणार नाही, त्याला 10 एकर जमीन पाहिजे. अपेक्षा काय करताय तुम्ही. मुलगा संस्कारी पहा, कर्तृत्ववान पहा, डोळे झाकून त्याची मुलगी आपल्याला द्या. महाराज, एक जमाना होता बापू, आळंदीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला महाराज लोकांना माणसं पोरी देत नव्हत्या लग्नाला. का तर करायचं काय, कीर्तन म्हणजे काय व्यवसाय थोडा आहे. चले तो शाम तक नाही तो कुछ भी नाही, आले तर 21,000 कीर्तनाचे, नाही तर काहीच नाही. पण काळ एवढा बदलला आहे. आता आमचे संदीप भाऊ आहेत ना व्यासपीठावर, मावळातलेच आपल्या मावळाचे पैलवान, त्यांची पत्नी शिक्षिका आहे, इंग्लिश टीचर. आमच्या बऱ्याच मित्रापैकी एकाची तर PSI, SPA, एकाची CA, एकाची वकील आहे. काळ बदललाय. आता फक्त संस्कारी मुलं शोधा. आणि पुणे जिल्ह्यात तर फार अवघड झालंय, बिना माळ करायला तर पोरीच देत नाहीत. काही काही नमुने तर फक्त लग्नापुरतीच माळ घालतात. हे सगळं आम्हाला माहिती आहे.
लग्नापुरतीच माळ, किमान घरच्याला वाटत पाहिजे निर्व्यसनी म्हणून देऊन टाका. अवघड आहे. म्हणून कर्तृत्ववान मुलगा शोधा. मनू आणि शत्रुपा राजा होते, पण ऋषीपुत्राला द्यायची ठरवली का? कर्दम कर्तृत्ववान. आणि राजा मनू आणि शत्रुपा निघाले कर्दमजीच्या कुटियाकडे. जात असताना कर्दमजीने पाहिलं कुणीतरी आपल्याकडे अतिथी येत आहेत. कर्दमजी घाई घाई आले, आपली कुटिया साफ केली आणि 3 सदस्य पाहिले. कोण कोण? राजा, राणी आणि मुलगी. बरोबर. येताना पाहिले 3 आसनं टाकले बसायला. आणि कर्दमजीने सांगितलं, आइये, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आसन ग्रहण कीजिए. आसनावर बसा. आलेल्या पाहुण्यांचं आतिथ्य केलं पाहिजे ना. एका आसनावर मनू महाराज बसले, दुसऱ्या आसनावर शत्रुपा राणी बसल्या. पण तिसरं आसन कोणासाठी होतं? त्यांच्यासोबत आलेली त्यांची सर्वात छोटी मुलगी. तिचं नाव काय? देवहूती. तिला सांगितलं आसन ग्रहण करा. पण कथा गोड आहे, नीट ऐका. देवहूतीने आसन ग्रहण केलं नाही. का? देवहूतीने विचार केला, हे काही क्षणानंतर माझे कोण होणार आहेत? पती होणार आहेत. आणि यांनी आसन ग्रहण करा म्हटलंय. या आसनावर जर मी बसले तर मला नवऱ्याकडनं सेवा करून घेण्याचं पाप मला लागेल. कथा ऐकताय ना? आपल्या पतीकडनं सेवा करून घेण्याचं पाप मला लागेल. कथा ऐका. येताना नवऱ्याला भाजी आणा म्हणणाऱ्यांनी, येताना गिरणीतनं डबा आणा म्हणणाऱ्यांनी कथा नीट ऐका जरा. येताना दूध पिशवी घेऊन या म्हणणाऱ्यांनी नीट ऐका. ही कथा आहे जी लग्न होण्याच्या अगोदरच नवऱ्याचा आदर करते, पतीचा आदर करते. लग्न झालं नाही, एंगेजमेंट झाली नाही, फक्त यांच्याशी होणार आहे एवढं कळालं, ती म्हणते यांच्याकडनं मी सेवा करून घेण्याचं काय लागेल? मला पाप लागेल. दुसरा तिने विचार केला, आसन ग्रहण करा म्हणणारा होणारा पती आहे. जर मी आसनावर बसले नाही तर त्यांनी मला आज्ञा केली आसन ग्रहण करा, म्हणजे त्यांची आज्ञा मोडण्याचं सुद्धा मला पाप. तिला इकडे आड आणि तिकडे वीर. काय करावं कळेना. मलाही कळेना तिने काय करावं ते. मी तुम्हाला विचारतो, आजी त्या पोरीने काय केलं पाहिजे? आसनावर बसली पाहिजे का नाही? आजी काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आजी? आजीचं म्हणणं आहे मरू दे तिला, बसायचं तर बस म्हणून जा. तिला काय एवढा भाव द्यायचा? काय म्हणणं आहे आजी तुमचं? तिने बसावं का नाही आसनावर? बसावं. ती काय आपल्या पुण्यातली होती होय येताना थोडं कॉफी घेऊन ये म्हणायला? नाही. आसन ग्रहण करण्याच्या ऐवजी तिने विचार केला काय करावं. पण मुलगी सुंदर असण्यापेक्षा सुसंस्कारी असणं महत्वाचं आहे. काही मुली फक्त दिसायला सुंदर आहेत, मला पान फुलं वाहा, फक्त सुंदर आहेत पण संस्कारी नाहीत. मुलगी सुंदर प्लस संस्कारी असावी. देवहूती सुंदर तर होतीच, रूपवती, लावण्यवती, गुणवती, पण त्याचबरोबर सुसंस्कारी होती. ऐका तिने काय केलं. आसनाजवळ गेली, एक हात आसनावर ठेवला आणि अख्खं शरीर जमिनीवर ठेवलं. ऐकताय ना? एक हात आसनावर ठेवला आणि अख्खं शरीर जमिनीवर ठेवलं. कारण याच्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यात. ती पूर्ण आसनावर बसली नाही म्हणजे सेवा करून घेण्याचं पाप तिला लागलं नाही. आणि ही आसन एमटी खाली ठेवलं नाही, कारण काय ठेवलाय? हात ठेवलाय, म्हणजे हे आसन रिझर्वेशन झालंय. मला एक जुन्या काळातला एक दृष्टांत आठवला. जुन्या काळातला, बाबा तुमच्या काळातला तो, तुम्ही येत ना टोपीवाले, तुमच्या काळातला किंवा तुमच्या बालपणी असेल. पूर्वी प्रत्येकाकडे गाड्या नसायच्या. गाड्या मग इथनं पुण्याला जायला किंवा इथनं पंढरपूरला जायला एस टी महामंडळ लालपरी असायची आणि ती क्वचित एखादी 2 गाडी असायची. आपलंही बालपण ते गेलं असेल. तर गाडीच्या जवळजवळ गाडीत बसणारी संख्या 40 पण उभे राहणारे 70-80. मग जुने लोक काय करायचे माहिती आहे का? गाडी आली आणि गाडीच्या गेटवर गर्दी असायची ना, मग जुने लोक काय करायचे? कोणी कोणी केलं असं खिडकीतनं
काय टाकायचे? आपला सेला उपरणं टाकायचे, बरोबर आठवतं दादा. आणि त्या सीटावर पडलं की ते सीट आपल्याच बापाचं झालं, सातबारा आपलाच आहे त्या सीटावर, असं आपण गृहीत धरायचे. आणि खरं होतं ते. हा आत गर्दी प्रचंड, पण हा गेल्यानंतर ते उठ माझं उपरणं इथं उठ. कारण रिझर्वेशन ही रिझर्वेशनची पहिली पद्धत. माझं प्रॅक्टिकली अनुभवलं असेल काही नाही, काय आपलं बालपण याच्यात गेलं असेल, पाहिलं असेल. आत्ता प्रत्येकाकडे गाड्या झाल्या, तो भाग वेगळा. देवहूतीने हेच युक्ती वापरली, हात आसनावर ठेवला, रिझर्वेशन आसनाचा उपयोग केला. जमिनीवर शरीर ठेवलं, याचा अर्थ त्याचा भोगही घेतला नाही. कर्दमजीच्या लक्षात आलं मुलगी संस्कारी आहे, मुलगी संस्कारी आहे. लगेच हा भरलं पाहिजेत. आणि माझ्याकडे काय बघताय, झाली ना सोयरीक, किती वेळ लावणार आहे तुम्ही. आणि दोघांचं लग्न ठरलं. ठरल्यानंतर कर्दमजीने पहिली आट टाकली सासू सासऱ्याला, लग्नात मला बुलेरो BMW बुलेट नकोय, पण माझी एक आट आहे. काय? एक संतती झाली की मी जंगलात निघून जाईल. पोरीचे आई बाप म्हणले, बेटा हा तर लग्नाच्या अगोदरच घटस्फोटाच्या सह्या मागतोय, चल आपण दुसरा बघू. देवती म्हणले, नाही आई बाबा हाच वर माझ्यासाठी उपयुक्त आहे, मी तुमची आट मला मान्य आहे. एक संतती झाल्यावर तुम्ही जंगलात जाणार, हो मी तयार आहे. आणि माझ्याकडे काय बघताय, हो गया जंगल में मंगल. दोघांचा काय झाला? विवाह झाला. कर्दमजी आणि मनू महाराज निघून गेले. आता शतरूपा आणि मनू महाराज आपल्या घरी निघून गेले. आता नुकतंच ज्यांचं लग्न झालं त्यांचं नाव काय? देवहूती आणि कर्दम, दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर कर्दमजीच्या लक्षात आलं, देवकर गुरुजी आपलं लग्न तर भगवंताच्या कृपेने झालं. कारण मध्यस्थी कोणी केली? कोणी केली? बापू तुम्ही, या लग्नाची मध्यस्थी कोणी केली? भगवंताने. आणि नेमकं कधी कधी असं होतं विकास भाऊ, जो लग्नाचा मध्यस्थी त्यालाच पत्रिका द्यायचं विसरून जातो. अख्ख्या गावाला पत्रिका वाटतं माणूस, पण मध्यस्थीच विसरून जातो. इथे असंच झालं. कर्दमजीचा विवाहासोबत देवहूतीसोबत विवाह झाला, पण मध्यस्थी देवालाच विसरले, भगवंतालाच. आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं माझ्या लग्नाला भगवान नव्हते. आणि मग भगवंताचे क्षमा मागण्यासाठी कर्दमजीने डोळे बंद केले. आणि कर्दमजी सांगतात, प्रभू आपकी कृपा से मेरा ये शादी का काम बन गया. लोग तो मेरा नाम ले रहे कि शादी बढ़िया बन गई, दुल्हन अच्छी मिल गई, लेकिन आपके कृपा के बिना ये संभव नहीं था. कर्दम जी ने आंखें बंद किए और भगवान की क्षमा याचना करते हुए कहा, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, बस नाम मेरा हो रहा है. तो आइए कर्दम जी के साथ हम भी भगवान को कहेंगे, प्रभु हम जो फैक्ट्री के मालिक बन गए वो आपकी कृपा से, हम जो खदान के मालिक बन गए आपकी कृपा से, हम जो बिजनेसमैन बन गए वो आपकी कृपा से, हम बढ़िया महाराष्ट्र के बढ़िया म्यूजिशियन बन गए आपकी कृपा से, करते हो तुम कन्हैया, बस नाम मेरा हो रहा है. आइए सब लोग हाथ ऊपर उठाते हुए, सभी लोग, आहा क्या बात है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है।